रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. बिबट्याचा मुक्त संचार अंधारात गावाबाहेरील वाडी वस्ती ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण. पन्हाळा तालुक्यातील ज्योतिबा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पोहाळेतर्फे आळते गिरोली परिसरात गेल्या 15 ते 20 दिवसांपासून बिबट्याचा मुक्त वावर सुरू असून गावाबाहेरील वाडी वस्त्यांवरील नागरिक भीतीच्या छायेखाली जीवन जगत आहेत. यामध्ये भर म्हणजे महावितरणकडून रात्री 7:30 ते पहाटे 1:30 वाजेपर्यंत लोडशेडिंग करण्यात येत असल्याने संपूर्ण परिसर अंधारात बुडत आहे. पोहाळ्यातील गोपाळखडी, उन्हाळ्याची डाग, लक्ष्मीमाळ, बेनाडे, पाणत, पाऊतका या भागातील सुमारे 75 कुटुंबे मुख्य गावापासून दूर वास्तव्यास आहेत. शेती आणि जनावरांचे गोठेही याच ठिकाणी असल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांना अत्यंत सावध राहावे लागते. अंधाराचा फायदा घेत 15 दिवसांपूर्वी माळीमळा परिसरात बिबट्याने संग्राम चौगले याच्या गायीवर हल्ला केला होता. तर उन्हाळा डाग वस्तीवरही कुत्र्यावर हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे महिला, लहान मुले, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे धोकादायक बनले असून अनेकांना दिवे, कंदील आणि मेणबत्तीच्या प्रकाशात रात्र काढावी लागत आहे. लोडशेडिंगचा फटका शालेय विद्यार्थ्यांनाही बसत असून त्यांना दिवा किंवा कंदीलच्या प्रकाशात अभ्यास करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर गावातील लोकप्रतिनिधींनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे रात्रीच्या वेळेत वाडी वस्तीवरील वीज पुरवठा सुरू ठेवण्याची मागणी केली. यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले. दरम्यान वन विभागाने या परिसरात तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे. विशेष म्हणजे याच परिसरात 1999 साली गिरोली येथील मारुती मंदिरामागील शिवारात 2002 मध्ये पोहाळेतर्फे आळते येथील बोरचाट्याचा माळ परिसरात बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले होते. त्यामुळे पुन्हा एकदा अशाच प्रभावी कारवाईची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. पोहाळे परिसरात बिबट्याचा वावर सातत्याने वाढला आहे. गावाबाहेरील वाडी वस्त्यावर रात्रीच्या वेळी वीज पुरवठा बंद असल्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. महावितरणने रात्रीचे लोडशेडिंग तात्काळ बंद करावे आणि वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी त्वरित पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. विन टीव्ही मराठीसाठी ज्योतिबाहून निवास मोटे. गेल्या काही दिवसांपासून उशिरे, पोहाळे, गिरोली, ज्योतिबा या परिसरामध्ये बिबट्याचा वावर वाढत चाललेला आहे आणि यातच महावितरण कंपनीने वाडी वस्तीवरती राहणाऱ्या लोकांच्या घरातील लाईट ही 7:30 वाजल्यापासून जवळपास 1:30 वाजेपर्यंत संध्याकाळची घालवली जाते आणि त्यामुळे लोकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. तसेच लहान जे शाळेचे, कॉलेजचे विद्यार्थी आहेत त्यांना अभ्यासाचा खूप त्रास होत आहे. कारण संध्याकाळची लाईट जर नसेल तर त्यांचा अभ्यास किंवा लाईट नसल्यामुळे त्या घराच्या किंवा जनावरांच्या गोठ्यापर्यंत जनावरं, वाघ, बिबट्या यासारखे जनावरं त्या ठिकाणी येण्यास भीत नाहीत आणि त्यामुळे लोकांच्यामध्ये खूपच भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. तर यासाठी वन विभागाने व महावितरण कंपनीने वीज कायम करून देण्यात यावी. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.